हॅलो. आपण काळांचा अभ्यास करायला या लेक्चरपासून सुरुवात करतो आहोत. आपल्याला माहिती आहे की कुठल्याही भाषाविषयी शिकत असताना त्याच्यातली वाक्यरचना फार महत्त्वाची असते आणि वाक्यरचना करत असताना काळ फार महत्त्वाचे असतात. विशेषतः इंग्रजीच्या बाबत ग्रामॅटिकल स्ट्रक्चर्स ज्या आहेत, फॉर एक्झाम्पल चेंज द व्हॉइस सारखं स्ट्रक्चर असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, रिपोर्टेड स्पीच ज्याला आपण म्हणतो. अशा प्रकारच्या गोष्टी शिकण्याच्या आधी आपल्याला काळांच्या रचना येणं फार आवश्यक आहे आणि त्यालाच आपण या व्हिडिओपासून सुरुवात करतो आहोत. एकूण 3 काळ आपण मानतो आहोत: प्रेझेंट, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स आणि पास्ट टेन्स. याच्यातल्या प्रेझेंट टेन्स मधले 4 टाइप्स आपण पाहायला सुरुवात करतोय. पहिल्या प्रत्येक व्हिडिओ हा एक काळाचा उपप्रकार एक्सप्लेन करणारा असेल. सो सुरुवात करूयात आपण सिंपल प्रेझेंट टेन्स पासून. सिंपल प्रेझेंट टेन्स. आता एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की कुठल्याही काळाचा वापर कुठं होतो हे कळल्याशिवाय नुसतं स्ट्रक्चर तोंडपाठ करण्यात काही अर्थ नाहीये. मग पहिल्यांदा आपण यूज पाहूयात. तर काय यूज आहे त्याचे? तर पहिला यूज सिंपल प्रेझेंट टेन्सचा होतो तो म्हणजे हॅबिच्युअल ऍक्शन. हॅबिच्युअल ऍक्शन म्हणजे काय? तर सवय सांगण्यासाठी. सो रीत, आवड, सवय, पद्धत या गोष्टी सांगण्यासाठी आपण या काळाचा वापर करतो. किंवा याला आणखी थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की नेहमी घडणारी गोष्ट, यासाठी आपण हा काळ वापरतो आहोत. मराठीमध्ये ज्याला रीतिवाचक वर्तमान काळ म्हणतात तशा प्रकारचा हा आपला काळ असणार आहे. दुसरा आणखी याचा एक वापर होतो तो म्हणजे की युनिव्हर्सल ट्रूथ्स सांगण्यासाठी. युनिव्हर्सल ट्रूथ्स म्हणजे अशा गोष्टी की ज्या सदा सर्व काळ सत्य आहेत असं आपण मानतो. फॉर एक्झाम्पल सन रायझेस इन द ईस्ट. आता द सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य नेहमीच पूर्वेला उगवतो, हे सदा सर्व काळ असलेले सत्य आहे. सो अशा प्रकारची वैश्विक सत्य सांगण्यासाठी म्हणून आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करत असतो. आता आपण येऊयात स्ट्रक्चरकडे. सोपं स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर पाहत असताना पहिली गोष्ट आपल्याला पाहायची आहे ते म्हणजे की सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट म्हणजे काय, व्हर्ब म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय याच्याबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ती आधी पाहून घ्या, नाहीतर याला काहीच अर्थ राहणार नाहीये. तर आपण बघूयात पहिल्यांदा व्हर्ब, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ह्याचं जे स्ट्रक्चर आहे त्यानुसार वाक्य कशी केली जातात. आता सब्जेक्ट घेत असताना आपल्याला माहिती आहे की सब्जेक्ट घेताना आपण प्रोनाउन्स सब्जेक्ट म्हणून वापरू शकतो किंवा नाउन सुद्धा सब्जेक्ट म्हणून वापरू शकतो. आता आपल्याला माहिती आहे की प्रोनाउन्स सब्जेक्ट म्हणून वापरत असताना जनरली लहानपणापासून तुम्ही शिकलेले प्रोनाउन्स कुठले आहेत? तर नॉमिनेटिव्हचे प्रोनाउन्स आपण शिकत असतो. तुम्हाला आठवत असेल अशा प्रकारचा एक चार्ट तुम्हाला डिस्कस केलेला गेला होता की याच्यामध्ये सिंग्युलर, प्लुरल, फर्स्ट पर्सनचे प्रोनाउन, सेकंड पर्सनचे प्रोनाउन आणि पुन्हा थर्ड पर्सनचे प्रोनाउन. आता हे नीट समजून घेतलेलं नसेल तर या संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ केलेला आहे. आपल्याला प्रोनाउन्स म्हणजे काही माहिती हवं, त्याचसोबत पर्सनल प्रोनाउन्स म्हणजे काय माहिती हवं आणि त्यातही पुन्हा फर्स्ट पर्सन म्हणजे काय, सेकंड पर्सन म्हणजे काय, थर्ड पर्सन म्हणजे काय, त्याचे कोणते प्रोनाउन्स असतात नॉमिनेटिव्ह साठीचे, हेही आपल्याला पाहायला हवं. त्याचाही व्हिडिओ दिलेला आहे. हे सगळं माहिती असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित समजेल. सो आपल्याला माहिती आहे की फर्स्ट पर्सनचे प्रोनाउन आहेत आय, त्यानंतर वी, यू, यू, ही, शी, इट आणि दे. सो थोडक्यात आपण यापैकी कुठलं तरी एक प्रोनाउन हे सब्जेक्ट म्हणून घेऊ शकतो. सब्जेक्ट म्हणजे क्रिया करणारा कोणतरी लागतो. सो हे प्रोनाउन घेऊ शकतो किंवा कुठलं तरी नाउन घेऊ शकतो. आपण सुरुवात करूयात सिंपल प्रोनाउन आणि काही वर्ब्स आपल्याला माहिती पाहिजेत. वाक्यरचना करत असताना इंग्रजीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जेवढे जास्त वर्ब्स माहिती असतील तेवढं जास्त आपल्याला वाक्य करणं सोपं होतं, तेवढं जास्त इंग्रजीमध्ये संवाद साधणं सोपं होतं. सो आपण वर्ब्स घेऊन, सब्जेक्ट घेऊन वाक्य लिहायला सुरुवात करूयात. एक्झाम्पल पहिलं जे सोपं अगदी सुरुवातीला आपण शिकतो ते असतं आय प्ले क्रिकेट. अतिशय सोपं वाक्य आहे. बघा ह्याचं स्ट्रक्चर काय केलेलं आहे. सुरुवातीला काय लिहिलेलं आहे मी? सब्जेक्ट, क्रिया करणारा कोण? आय. त्यानंतर क्रिया कोणती घडलेली आहे? खेळण्याची घडलेली आहे. आणि तिसरी गोष्ट असतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? क्रिया ज्याच्यासोबत घडते किंवा ज्याच्यावर घडते अशी गोष्ट. मग काय खेळलं जातंय? तर क्रिकेट खेळलं जातंय, म्हणून हा झाला ऑब्जेक्ट. मी पुन्हा एकदा सूचना देईन की जर सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट हे नीट माहिती नसेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ पाहूनच मग पुढे हा व्हिडिओ पाहावा.
त्यानंतर पुन्हा आणखीन एक उदाहरण आपण घेऊयात, वेगळा सब्जेक्ट घेऊयात आपण. फॉर एक्झाम्पल दे हा सब्जेक्ट घेतला आपण. दे व्हर्ब एखादं घेऊयात, सिंग. अँड व्हॉट डू दे सिंग, काय गातात? लेट्स से सॉंग्स. सो अशा पद्धतीने सोपी वाक्य करता यायला आपल्याला हवीत. अतिशय सोपा काळ आहे. इथं सुद्धा तुम्हाला स्ट्रक्चर दिसत असेल, सब्जेक्ट प्लस देन व्हर्ब आणि शेवटी काय येतं आहे, ऑब्जेक्ट येत आहे. आता हे झालं एकदम बेसिक स्ट्रक्चर. ह्याच्यात आणखी एक गोष्ट आपल्याला फार ट्रिकी आहे आणि ती लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, ती आता आपण पाहणार आहोत. याच्यात जर करता तुमचा थर्ड पर्सन सिंग्युलरचा असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर. आता कोण बरं थर्ड पर्सन सिंग्युलरचा करता? म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा थर्ड पर्सन म्हणजे काय माहिती पाहिजे. थर्ड पर्सन म्हणजे अशी व्यक्ती की जी संवादात सहभागी नाहीये पण जिच्याविषयी बोललं जात आहे. फॉर एक्झाम्पल, मी आता तुमच्याशी संवाद साधतो आहे. जो संवाद साधत असतो, जो बोलत असतो, त्याला आपण फर्स्ट पर्सन म्हणतो. म्हणजे मी आता कोण आहे? फर्स्ट पर्सन आहे. कोणासोबत बोलतोय मी? तुमच्यासोबत. तुम्ही पाहणारे आहात त्यांच्यासोबत मी बोलतोय, म्हणजे तुम्ही कोण आहात? सेकंड पर्सन. आता मी असं म्हटलं की विराट कोहली खूप छान क्रिकेट खेळतो. आता मला सांगा, बोलणारा आहे का विराट कोहली? नाही. म्हणजे त्याला फर्स्ट पर्सन म्हणता येईल का? नाही. मी विराट कोहली सोबत बोलतोय का? नाही. मी तुमच्याशी बोलतोय. म्हणजे सेकंड पर्सन कोण आहे? तुम्ही. मग विराट कोहली कोण? की ती अशी व्यक्ती आहे जिच्याबद्दल आपण दोघं बोलतो आहोत, आपल्यात संवाद होतो आहे, पण ती आपल्या संवादामध्ये सहभागी नाही. विराट सोबत मी बोलत नाहीये किंवा विराट माझ्यासोबत आता बोलत नाही. अशा व्यक्तीला आपण थर्ड पर्सन म्हणतो. सो असा थर्ड पर्सनचा जर करता असेल, म्हणजे त्यानं काहीतरी केलं. फॉर एक्झाम्पल, आपल्याला म्हणायचं आहे की विराट कोहली चांगला खेळतो. आपण तिसऱ्याच कुठल्या तरी व्यक्तीबद्दल बोलतोय, आपल्या संवादात नसलेल्या. अशा व्यक्तीबद्दल बोलत असताना आणि असा व्यक्ती सिंग्युलर असेल, हे फार महत्वाचं. पुढचं कसा हवा तो? सिंग्युलर. तर आपल्याला वाक्यरचनेमध्ये थोडासा बदल करायला लागतो. सिंग्युलर म्हणजे नीट क्लिअर डोक्यात ठेवा. मी विराट बद्दल बोलत असेल तर मी हितली ट्रिक वापरणार आहे. पण मी जर असं म्हणालो की इंडियन प्लेयर्स, तर याच्यामध्ये अनेक वचन झाले, मग तो थर्ड पर्सन झाले ते, पण ते सिंग्युलर न होता काय झाले? प्लुरल झालेले असणार आहेत. त्यामुळे आपण फक्त थर्ड पर्सन सिंग्युलरच्या लोकांच्या बद्दल इथनं पुढची गोष्ट शिकत आहोत. कोणते कर्ते असतात हे थर्ड पर्सन सिंग्युलरचे? तर जनरली आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलतो त्याचं नाव घेतो. त्यामुळे बऱ्याचदा थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये कोण येतं? नाऊन वापरलं, आणि ते पण नाऊन कसं हवं? सिंग्युलर. हे विसरायचं नाही. सिंग्युलर नाऊन करता असेल तर तो थर्ड पर्सनचा करता असणार आहे. आणि त्याच सोबत मगाशी आपण पाहिलं ना, कोणते कोणते कर्ते आहेत बघा. थर्ड पर्सन सिंग्युलर, ही, शी आणि इट. सो हे करते नाऊन आणि ही, शी, इट असे जर करते असतील तर ते थर्ड पर्सन सिंग्युलरचे करते. आता काय करायचं ह्यांच्याबद्दल? असा करता जर आपल्याला वापरायचा असेल तर या काळामध्ये, कुठल्या काळात चाललंय पुन्हा हे विसरायचं नाही. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त चाललेलं आहे. असा थर्ड पर्सन सिंग्युलरचा करता आला तर आपल्याला व्हर्बला एस किंवा ईएस हा प्रत्यय म्हणजेच सफिक्स लावावे लागते. म्हणजे मगाशी माझं एक वाक्य होतं बघा, आठवते तुम्हाला, की आय प्ले क्रिकेट. याच्याऐवजी जर मी या आयच्या ऐवजी थर्ड पर्सनचा करता घेतला, फॉर एक्झाम्पल आपला विराट घेऊयात आपण, तर विराट मी घेतलं तर इथं माझा जो प्ले आहे हा प्ले असा न ठेवता या प्लेच्या पुढं मला एस लावावा लागेल. आणि मग बाकीचं वाक्य आहे तसं, विराट प्लेज, जस्ट अ मिनिट, विराट प्लेज क्रिकेट. फरक कुठं पडलेला आहे? फक्त तो एक्स्ट्रा एस काय झालाय? ऍड झालाय. एस किंवा ईएस. अजून एक वाक्य घेऊयात आपण. दे, मगाच वाक्य आपण बघतो आहोत की करता बदलल्यावर कसं बदलतं. दे सिंग सॉंग्स. देच्या ऐवजी मी करता घेतला सिंग्युलर. फॉर एक्झाम्पल शी, शी सिंग होतं. इथं काय लावायचं ठरलं आपलं? एस किंवा ईएस. सिंग्स सॉंग्स. बाकी काहीही बदल करायचा नाही. फक्त काय केलं आपण? एस किंवा ईएस इथं जोडत आहोत. अजून एक वाक्य शेवटचं घेऊयात. फॉर एक्झाम्पल मी वाक्य केलेलं आहे, वी वॉच मूव्हीज.
बघा स्ट्रक्चर आपलं बदलत नाहीये, आपण एस प्लस व्ही प्लस ओ. आता हेच फक्त करता व्हीचा हा फर्स्ट पर्सन प्लुरलचा करता, त्याच्याऐवजी मी थर्ड पर्सन सिंग्युलरचा करता घेतला. फॉर एक्झाम्पल स्मिता. स्मिता वॉचच्या ऐवजी काय करायचं ठरलंय आपलं, एस किंवा ईएस. सो इथं काय येतं, वॉचेस. बाकीचं काहीही बदलायचं नाही, बाकीचं आहे तसं ठेवलेलं आहे. स्ट्रक्चर मध्ये बाकीचा काहीही बदल आपण केलेला नाही. आय होप तुम्हाला हे कळलेलं असेल. पण एक प्रश्नही पडायला हवा की सर तुम्ही मगाचपासून म्हणताय की एस कधी लावायचं आणि ईएस कधी लावायचं, हे तर बोललेलंच नाहीये. एस ईएस नेमकं कधी काय लावायचं, याच्यासाठी एक सिंपल ट्रिक आहे, ती आपण बघूयात. एस कधी आणि ईएस कधी. आता मुळात हे एस आणि ईएस का लावलं जातं हे समजून घेऊया. मी तुम्हाला काही व्हर्ब्स लिहितो. वॉच आता आपण लिहिलं होतं बघा. मॅच, स्मॅश, कॅच, डॅश, डॅश, टॅक्स. ओके, आता ह्या व्हर्ब्सच्या पुढे आपण एस लावायचा प्रयत्न करूया. एस 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 एस. आता उच्चार करा बरं, काय होतंय एस लावल्यावर. वॉच, मॅच, स्मॅश, कॅच, टॅक्स. वाचताना अवघड जाते की नाही, हे महत्वाचं आहे. हे वाचताना अवघड जाते, वाचणं सोपं नाहीये, कन्व्हिनियंट नाहीये, म्हणून फक्त आपण याच्या पुढं ईएस 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 असं लावतो आहोत. आता वाचताना वाचूयात बरं. वॉचेस, मॅचेस, स्मॅशेस, कॅचेस, डॅशेस, टॅक्सेस. आलं लक्षात की आपल्याला वाचताना एस लावल्यानंतर जर ते वाचता येणं अवघड होत असेल, कन्व्हिनियंट नसेल, तर आपण ईएस लावतो. एवढा सिंपल रूल आहे. आणि मग त्याच्यावरून काही वेळेस आपल्याला असं म्हणता येतं की वर्डच्या शेवटी सीएच असेल, एसएच असेल, एस असेल, एक्स असेल, तर जनरली आपण काय लावणार आहोत, ईएस लावणार आहोत. बाकी बहुतांश ठिकाणी आपण काय लावणार आहे, एस लावणार आहे. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. याच्याऐवजी आणखीन एक गोष्ट आहे. जर तुमचा शब्दाचा, तुमच्या व्हर्बचा शेवट वाय न होत असेल, फॉर एक्झाम्पल ही, सॉरी एकच मिनिट, ही नको, आधी सिंपल वाक्य घेऊयात. आय फ्राय इडलीच. ओके, आय फ्राय इडलीच. आता हे मला थर्ड पर्सन सिंग्युलरचा माझा करता आला. फॉर एक्झाम्पल करता आला अमित. आता आपल्याला माहिती आहे एस लावायचा आहे किंवा ईएस लावायचा आहे. तर अशा वेळेस जर आपल्या व्हर्बच्या शेवटी वाय असेल, तर ह्या वायचा आपण आय करतो आणि मग फक्त ईएस लावतो. सो अमित फ्राईज इडलीज. आय होप तुम्हाला क्लिअर झाला असेल. सो पहिल्यापासून एकदा पटकन आपण रिवाइज करूयात. स्ट्रक्चर काय आहे आपलं, एस प्लस व्ही प्लस ओ. याच्यात बदल कधी होतो, फक्त थर्ड पर्सन सिंग्युलरचा करता असेल तर या व्ही ला एस लावायचा आहे किंवा ईएस लावायचा आहे, आणि एस कधी ईएस कधी हेही आपण बोललोय. आणि जर वाय असेल तर या वायचा काय करायचा, आय, आणि मग काय लावायचा, ईएस लावायचा. एवढं सोपं हा काळ आहे. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं वापरायचा कधी, वापरायचा जेव्हा आपल्याला हॅबिच्युअल ऍक्शन, नेहमी घडणारी गोष्ट, सातत्याने घडणारी गोष्ट दाखवायची असते तेव्हा. फॉर एक्झाम्पल द शॉप ओपन्स ऍट 8 AM. नेहमी घडणारी गोष्ट आहे, सकाळी दुकान 8 वाजता उघडते. किंवा द शॉप रिमेन्स क्लोज्ड ऑन संडे. रविवारी दुकान बंद असते. द स्कूल स्टार्ट्स ऍट 11 AM. शाळा सकाळी 11 वाजता सुरू होते. सो ह्या नेहमी घडणाऱ्या गोष्टी, रीत आहे, पद्धत आहे, सवय आहे. किंवा आय लाईक स्ट्रॉबेरीज. मला स्ट्रॉबेरीज आवडतात, माझी आवड आहे. सो तुम्हाला आवड सांगायची आहे, पद्धत सांगायची, सवय सांगायची आहे, नेहमी घडणारी गोष्ट सांगायची आहे, किंवा आणखीन एक युनिव्हर्सल ट्रूथ सांगायचं आहे, तर आपण हा काळ वापरणार आहोत. आय होप तुम्हाला हा काळ क्लिअर झालेला असेल. आणि पुन्हा पुन्हा एक गोष्ट मी महत्वाची सांगतो आहे की आपल्याला फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन हे व्यवस्थित जमायला हवं.
आपल्याला सिंग्युलर प्लुरल व्यवस्थित माहिती हवं, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट हे जर व्यवस्थित कळलेलं असेल तर सर्व काळ सोपे जाऊ शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा तेही व्हिडिओज पाहून घ्या. हॅलो, आत्ताच आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची बेसिक थेअरी काय आहे ते पाहिलं. आपण हे पाहिलं की सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. आणखीन एक गोष्ट पाहिली ते म्हणजे की थर्ड पर्सन सिंग्युलर जर करता असेल, सब्जेक्ट असेल तर आपल्याला एस किंवा ईएस लावायचं आहे. पण ही थेअरी पाहणं आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आता आपण पुढचे 5 मिनिट थोडीशी प्रॅक्टिस करणार आहोत. काही वाक्य घेऊन पाहणार आहोत की कशा पद्धतीनं क्रियापदं वापरली गेली पाहिजेत. आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये येणारे प्रश्न अशा पद्धतीचे असू शकतात, आणि इतर वेगळ्या प्रकारचे प्रश्न जरी आले तरी या प्रकारचा सराव जर आपण केला तर आपल्याला त्या प्रश्नांची उत्तर लिहिता येऊ शकतात. त्यामुळे 6-7 उदाहरणं आपण पाहणार आहोत. पहा, पहिलं उदाहरण आहे वी डॉट डॉट टू स्कूल एव्हरी डे. आपल्याला क्रियापद वापरायचं आहे गो किंवा गोचं कोणतं रूप असेल. आपल्याला एक तर गोष्ट माहिती आहे की ती म्हणजे की स्ट्रक्चर जे आहे आपलं, त्या स्ट्रक्चरनुसार हा सब्जेक्ट आहे, इथं व्हर्ब यायला पाहिजे आणि पुढं ऑप्शनल आहे ऑब्जेक्ट असेल तर. आता इथं व्हर्ब यायला पाहिजे, मग गो, गोज, वेंट, गॉन अशी 3-4 रूप आहेत. कोणतं घ्यायचं रूप? प्रश्न विचारा. काय ठरलंय आपलं व्हर्बचं मूळ रूप? आता ह्याच्यातला वेंट हे तर पास्ट फॉर्म आहे, त्यानंतर गॉन हे पण काय आहे, पास्ट आहे. मग वेंट आणि गॉन हे दोन्हीही पास्ट असतील तर राहिलं काय, गो आणि गोज. आता गो कधी आणि गोज कधी विचार करा. बरोबर आहे, गोज कधी, जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलरचा करता असेल. आता हा करता बघा, वी फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन म्हणजे माहिती आहे आपल्याला. वी बोलणारा स्वतःच्या ग्रुपबद्दल वापरतो. मग जो बोलणारा असतो तो कोणत्या पर्सन असतो, फर्स्ट पर्सन. म्हणजे हा थर्ड पर्सन सिंग्युलरचा करता आहे का, नाही. म्हणजे हा ऑप्शन सुद्धा आपला काय झाला, कट झाला. फायनल आन्सर काय येणार आहे, वी गो टू स्कूल एव्हरी डे. तुमच्या लक्षात येत असेल की विचार कसा करायचा आहे. पहिला विचार करायला लागतो तो म्हणजे की कर्ता कुठला आहे. दुसरा विचार करायला लागतो आपल्याला की कर्ता जर फर्स्ट पर्सनचा असेल, सेकंड पर्सनचा असेल, थर्ड पर्सनचा असेल, हे क्लिअर झालं की मग गो वापरायचं का गोज वापरायचं, हा फायनल आपलं विचार होता. आता बघा दुसरं वाक्य बघूयात. ही डॉट डॉट अस इंग्लिश. सोपं आहे. आता पुन्हा एकदा पहिला विचार काय करायचा आहे आपल्याला, स्ट्रक्चरमध्ये बसवायचं आहे. हा झाला सब्जेक्ट, इथं येणार आहे व्हर्ब, आणि इथं गरज असेल तर ऑब्जेक्ट. आता इथं ऑब्जेक्ट आहे का नाही याच्या संदर्भानं वेगळा व्हिडिओ केला जाईल, त्याच्यामध्ये तुम्ही पहा. पण आता मुद्दा इथं आहे की व्हर्बचं कोणतं रूप. मी मुद्दामून लिहिताना फक्त टीच दिलंय. मग टीच लिहायचं, टीचर्स लिहायचं, टॉट लिहायचं, काय लिहायचं नेमकं. तर आपल्याला माहिती आहे व्हर्बचं मूळ रूप लिहायचं. मग ते 2 आहेत, टीच येऊ शकतं किंवा टीचेस येऊ शकतं. तर टीचेस कधी येणार, थिंक अबाउट इट. जर करता कुठला असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर. सो आता फॉर्मॅट आपण बसवायला सुरुवात केली आहे. आपण विचार करताना पहिला विचार करायचा आहे करता कोण आहे, म्हणजे कुठल्या पर्सनचा आहे हा विचार आपण करणार आहोत. सो हा आता करता बघा, फर्स्ट पर्सनचा आहे का, नाही आहे. सेकंड पर्सन नाही, हा थर्ड पर्सन आहे. पण थर्ड पर्सनचा असला की लगेच उडी मारायची नाही आणि ईएस लावायचं नाही. पुढचा विचार हा करायचा आहे थर्ड पर्सनमध्ये सिंग्युलर म्हणजे एकवचनीय आहे का प्लुरल आहे आणि एकवचनीय आहे. ही एका व्यक्तीसाठी वापरतो आपण, बरोबर आहे. त्यामुळे हा थर्ड पर्सन सिंग्युलरचा करता आहे. त्यामुळे इथं काय येणार आहे, टीचेस. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढं ट्रिकी होत जाणार आहेत काही क्वेश्चन्स, त्यामुळं पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. स्मिता डॉट डॉट एव्हरी डे. व्हर्ब वापरायचा आहे रन. आता आपण मागच्या थेरीच्या पार्टमध्ये हे पाहिलेलं होतं की जेव्हा नाऊन वापरलं जातं तेव्हा जनरली आपण कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असतो जो आपल्या संवादात नसतो. म्हणजे तो करता कुठला असतो, थर्ड पर्सनचा. अर्थात नाऊन वापरून पुढे यू वगैरे असे प्रोनाऊन वापरले असतील तर मात्र वेगळी गोष्ट ठरते. पण इथं कुठलं प्रोनाऊन वापरलेलं दिसतंय का आपल्याला, नाही. फक्त नाऊन वापरलंय. म्हणजे ती कॉन्व्हर्सेशनचा पार्ट असणार आहे का व्यक्ती, अजिबात नसणार आहे. म्हणजे ती कुठली आहे, थर्ड पर्सन. आता पुढचा प्रश्न, एकटं आहे का अनेक आहेत, थर्ड पर्सन. स्मिता एकच व्यक्ती आहे, सो सिंग्युलरचा करताय. मग काय करायचं, एस किंवा ईएस. रनच्या पुढे एस लावाल का ईएस लावाल. आठवा काय विचार करायचा ठरला होता आपलं असं ठरलं की वाचायला जर सोपं जात असेल एस लावून तर एसच लावायचा, अवघड जात असेल तर ईएस. आणि मग काही CH, SH, S, X असे एंडिंग असतील, Y अशी एंडिंग असतील तर ईएस लावतो. हेही आपण पाहिलं होतं. इथं काय येणार आहे, सरळ सरळ एस येणार आहे. सो रन्स
एव्हरी डे. आतापर्यंत बेसिक स्ट्रक्चर्स पाहिली. आता जरा या वाक्याकडे बघा. अमित अँड गीता डॉट डॉट मूव्हीज वीकली. आपल्याला व्हर्ब वापरायचा आहे वॉच. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्सेस करतो आहोत. आपल्याला माहिती आहे स्ट्रक्चर काय आहे, एस प्लस व्ही प्लस ओ. आता पहिला प्रश्न नीट इथं बघा की याच्यात सब्जेक्ट कोण आहे. एकटा अमित सब्जेक्ट आहे का? नाही. एकटी गीता सब्जेक्ट आहे का? नाही. अमित आणि गीता हे दोन्हीही एकत्रितरित्या सब्जेक्ट म्हणून काम करतायत. म्हणजे दोघ जण झाले म्हणजे सब्जेक्ट एक आहे का? नाहीये. अनेक वचनी सब्जेक्ट आहे आणि म्हणून हा प्लुरलचा सब्जेक्ट आहे. हेही आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. इथं काय येणार आहे आपलं, सॉरी, इथं आपलं येणार आहे वर्ब आणि इकडे आपलं असणार आहे ऑब्जेक्ट. आता वर्ब, पुढचा प्रश्न, वॉच ठेवायचं का वॉचेस करायचं? मग अशीच आपण बघितलं अमित आणि गीता सिंग्युलरचा सब्जेक्ट आहे का प्लुरलचा आहे? प्लुरलचा आहे. थर्ड पर्सन आहे हे क्लिअर होत आहे आता आपल्याला. का थर्ड पर्सन आहे? येस, कारण तो काय आहे, नाव घेतलंय. नाव घेतलं की जनरली काय असतो, थर्ड पर्सन. पण दोघं आहेत, प्लुरलचा आहे. प्लुरलचा असेल तर ईएस लावायचं नाही. म्हणजे इथं काय येणार आहे, फक्त वॉच. गुड. आता पुढचा जरा विचार करा बरं तुम्हीच, काय असू शकेल. पॉज करून विचार करा. आय होप तुम्ही विचार केला असेल. बघा, माय फ्रेंड्स डॉट डॉट चॉकलेट एव्हरी डे. ब्रिंग हे आपल्याला वापरायचं आहे. तर ब्रिंग, ब्रॉट वगैरे वगैरे करता येईल. पण आपल्याला माहिती आहे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये एक तर ब्रिंग होईल किंवा ब्रिंग्स होईल. आता पुढचा प्रश्न, करता कुठला आहे? करता फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन का थर्ड पर्सन? आता माय फ्रेंड्स असं म्हणलंय तर तुम्ही म्हणलं सर हा फर्स्ट पर्सनचा करता पाहिजे ना, माझ्या गटाबद्दल बोललोय. नाही, हा करता जो आहे माय फ्रेंड्स असा जरी असला तरी हा फर्स्ट पर्सनचा नाही. माय फ्रेंड्स बद्दल मी बोलत असताना त्यांचा उल्लेख तुमच्यासोबत करतोय. मी त्यांच्या वतीनं बोलत नाहीये, मी त्यांच्याबद्दल बोलतोय आणि ते संवादात सहभागी नाहीत. पुन्हा एकदा, मी माझ्या मित्रांबद्दल बोलतोय, माझ्या गटाबद्दल बोलतोय हे मान्य आहे, पण मी त्यांच्या बाजूनं बोलत नाहीये. इथं कळतंय, त्यांच्या बाजूनं बोलत नाही, त्यांच्याबद्दल बोलतो आहे. त्यामुळं हा करता जो आहे हा थर्ड पर्सनचा आहे. पण पुन्हा प्रश्न, मग थर्ड पर्सन असेल तर लगेच ईएस लावून टाकायचं, ईएस लावून टाकायचं नाही. काय विचार करतो आपण, थर्ड पर्सन असेल तर तो सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? आता माय फ्रेंड म्हणले का फ्रेंड्स म्हणले? फ्रेंड्स म्हणले म्हणजे प्लुरल झालं. मग एस लावायचा, ईएस लावायचा आहे का? अजिबात नाही. सो इथं पण काय येणार आहे, नुसतं ब्रिंग. ओके, तुमच्या लक्षात येत असेल की शांत डोक्यानं काम केलं की सुटत जातं. अल्गोरिदम लक्षात येतोय. पहिली स्टेप काय करायची आहे आपल्याला, सब्जेक्टचा पर्सन कुठला हे ओळखणं. फर्स्ट आहे, सेकंड आहे की थर्ड आहे, आणि त्याच्यानंतरची स्टेप त्यात पण तो सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. बघा तर पुढची, इंडियन टीम प्लेयर्स डॉट डॉट हार्ड वर्क हा शब्द आपल्याला वापरायचा आहे. पुन्हा एकदा तोच विचार करता बघायचा. तुम्ही पॉज करून बघू शकता, तुमचं सोडवून मग मी माझं डिस्कशन ऐका. सो इंडियन टीम प्लेयर्स, करता फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन का थर्ड पर्सन? थिंक अबाउट इट. मी इंडियन टीम प्लेयर्सच्या वतीनं बोलतोय का? नाही. त्यांच्यासोबत बोलतोय का? नाही. मी त्यांच्याबद्दल बोलतोय. ओके, नाऊन वापरलेला आहे आणि हे पण आपल्याला एक हिंट देऊन जातं की हा कुठला करताय, थर्ड पर्सन. मग थर्ड पर्सन म्हणजे लगेचच वर्क्सला जायचं नाही आहे, आपल्याला विचार करायचा आहे फर्स्ट पर्सन आहे, सेकंड आपल्या सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? काय आहे हा, प्लेयर्स म्हणलंय ना, म्हणजे कुठला आला, प्लुरल. मग प्लुरल आला तर आपण काय करतो, आहे तसं ठेवून देतो. सो इथं काय येणार आहे, इंडियन टीम प्लेयर्स वर्क हार्ड. आता सगळ्यात शेवटचं वाक्य आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. पॉज करून तुम्ही विचार करा बरं काय येईल. बघा, इंडियन टीम डॉट डॉट मॅचेस रेग्युलरली. विन हा शब्द आपल्याला वापरायचा आहे, दिसला नसेल तुम्हाला तर. इंडियन टीम विन का विन्स हा प्रश्न आहे. आता एक तर गोष्ट फर्स्ट पर्सनचा आहे का सेकंड पर्सनचा आहे का थर्ड पर्सनचा आहे, हा पहिला प्रश्न. त्या टीमचं नाव घेतलंय आपण म्हणजे जनरली तो कुठला असणार, थर्ड पर्सन. त्या टीमच्या वतीनं बोलतोय का आपण, त्यांच्या बाजूने बोलतोय का, त्यांचा भाग म्हणून बोलतोय का, नाही, म्हणजे तो फर्स्ट पर्सन नाही. त्यांच्यासोबत काही बोलतोय का आपण, त्यांना काही सांगतोय का आपण, नाही, म्हणजे ते कुठला सेकंड पर्सन पण नाही, म्हणजे कुठले आले, थर्ड पर्सन. आता मग प्रश्न राहिला एस लावायचा का ईएस लावायचा. कधी लावतो, सिंग्युलर असेल
तर एस किंवा एस, आणि प्लुरल असेल तर काही लावायचं नाही. मग आता प्रश्न आपल्याला आहे, इंडियन टीम हे सिंग्युलर करताय का प्लुरल करताय? थिंक अबाउट इट. बऱ्याचदा कन्फ्युजन असं होतं की टीम म्हणलं की सर मग अनेक जण आहेत, मग अनेक कर्ते आहेत. नाही, इथं इंडियन टीम हा एक गट म्हणून काम करतोय. बघा, हा काय करतोय, एक गट म्हणून काम करतोय. त्यामुळं हा थर्ड पर्सन सिंग्युलरचा करतायत, ते एकत्रितरित्या एक गट म्हणून काम करतायत आणि त्या गटाबद्दल आपण बोललेलो आहे. इंडिव्हिज्युअल प्लेयर्स एकत्र येऊन कसं काम करतायत हे बोललेलं नाहीये. त्यांचा गट झाल्यानंतर ते काम कसं करतायत, टीम म्हणून काम कसं करतायत हे बोललोय. म्हणून हा करता कसा आहे, सिंग्युलरचा आहे. आणि मग सिंग्युलरचा करता असेल तर आपण काय लावणार आहे, एस ह्याच्या पुढे लावणार आहोत. आता एक फक्त मजा, ह्याच्यातच मला जर फक्त विन ठेवायचं तर इथं काय बदल करावा लागेल मला? बघा, असा बदल करता येईल, IPL टीम्स विन मॅचेस रेग्युलरली. कळतंय? इंटरनॅशनल क्रिकेट टीम्स, म्हणजे ह्या टीमचं जर तुम्ही अनेक वचन केलं, टीम्स केलं, तर तुम्हाला इथला एस काय करावा लागेल, काढून टाकावा लागेल. आय होप तुम्हाला हा काळ बऱ्यापैकी क्लिअर झालेला आहे. पण एक मजा आहे ती म्हणजे की 3 व्हर्ब्स आहेत जे आपल्याला वेगळ्या पद्धतीने या काळात वापरावे लागतात. आणि ते व्हर्ब्स कुठले आहेत, तर बी, डू आणि हॅव सातत्यानं वापरले जाणारे, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं वापर करावा लागतो. म्हणून आपल्याला त्या व्हर्ब्सचं डिस्कशन करायचं आहे. त्या संदर्भातला व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तोही व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे या काळाबद्दल अधिक ज्ञान आपण टप्प्याटप्प्यानं वाढवत जाऊ. थँक्यू.